नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद शिंदे। आज आपण खूप महत्त्वाचा विषय पाहणार आहोत आणि तो म्हणजे इमर्जन्सी फंड। बऱ्याच लोकांना इमर्जन्सी हा शब्दच ऐकल्यावरती धडकी भरली असेल, परंतु इमर्जन्सी फंड जर आपल्याकडे असेल तर ती भरणार नाही। मग हा इमर्जन्सी फंड म्हणजे नक्की तरी काय? तर अचानक येणाऱ्या समस्यांवरती किंवा खर्चांवरती आपण केलेली पैशाची तरतूद म्हणजे इमर्जन्सी फंड। मग अचानकपणे येणारे खर्च कोणते आहेत? तर नोकरी जाऊ शकते, बिझनेस कमी होऊ शकतो, मेडिकल इमर्जन्सी येऊ शकते। अशा अनेक समस्या आहेत की त्यांच्यासाठी केलेली पैशाची तरतूद म्हणजे इमर्जन्सी फंड होय। मग तो किती असावा? तर 3 ते 6 महिने आपले कुटुंब चालेल एवढा असावा। एक्झाम्पल, जर आपल्या कुटुंबाचा मासिक खर्च 30,000 असेल तर 30,000 गुणिले 3 म्हणजे 90,000 व 30,000 गुणिले 6 म्हणजे 1,80,000 एवढा असलं पाहिजे। मग आपण ती कुठे सेव्ह करू शकतो? तर आपण आपल्या घरातील पिगी बँकमध्ये, त्यानंतर सेव्हिंग अकाउंटमध्ये, FD मध्ये, आता तर तुम्ही म्युच्युअल फंडच्या लिक्विड फंडमध्ये सुद्धा सेव्ह करू शकता की ते लगेच पैसे तुम्हाला मिळतात आणि त्यामध्ये कमीत कमी 6 ते 8% परतावाही तुम्हाला मिळतो। थोडक्यात इमर्जन्सी फंड म्हणजे आर्थिक सुरक्षा कवच आहे। हे असेल तर तणाव कमी होतो आणि निर्णय आत्मविश्वासाने घेतले जातात। आजच इमर्जन्सी फंड सुरू करा आणि तुमचा उद्या सुरक्षित करा। माहिती आवडली असल्यास नक्कीच तुम्ही लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा। धन्यवाद।